मनोहर पर्रीकर हे देशाचे माजी संरक्षण मंत्री असले, गोव्याचे मुख्यमंत्री असले, तरी ते गोव्याचे आपले असे नेते आहेत आणि त्यामुळेच सरकारी इतमामामध्ये मनोहर पर्रीकर यांना जसा निरोप दिला जातोय त्याचबरोबर गोव्याची जनता जी आहे ती प्रेमभरानं आपल्या या लाडक्या नेत्याचा निरोप घेते। आपण पाहिलं तिरंग्यामध्ये मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव जेव्हा गोव्याच्या कला अकादमीमध्ये आणण्यात आलं तेव्हा पूर्ण वातावरण शोकाकुल बनून गेलेलं होतं। मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता पणजीमधल्या मिरामार बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येतील। त्यापूर्वी त्यांचं पार्थिव पणजीमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आपल्या लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित आहेत। थोड्याच वेळापूर्वी पर्रीकरांचं पार्थिव गोवा कला अकादमीच्या दिशेनं सुद्धा निघालेलं होतं। या ठिकाणी त्यांचं पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात 2 मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे। ते भारताचे संरक्षण मंत्री होते, गोव्याचे मुख्यमंत्री होते, पण त्यांची ओळख त्या पलीकडची होती। अत्यंत साधी राहणी, कामाचा वेग, स्वच्छ प्रतिमा, कधीही वादग्रस्त किंवा शेलक्या भाषेमध्ये त्यांनी टीका केली नाही। भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा कलंक त्यांच्या कारकिर्दीवर नाही, हलगर्जीपणाचे आरोपही नाहीत। त्याऐवजी सगळ्यांच्याच लक्षात आहे ती मनोहर पर्रीकर यांची राजकीय स्थितीवर, सामाजिक स्थितीवरची मिश्कील टिप्पणी। यामध्ये भर म्हणजे देशातले पहिले IITची पदवी असलेले आमदार हा बहुमान पर्रीकरांनी मिळवला। हा लोकप्रिय लोकनेता सदैव आपल्या स्मरणामध्ये राहील यामध्ये शंका नाही। उत्तराच्या वेळी सुद्धा खूप छान वाटायचं, खूप बरं वाटायचं। अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तरं देणं आणि नुसतं अभ्यासपूर्ण नाही, सगळ्यांना ज्याच्यात म्हणतात संतुष्ट करत उत्तरं देणं हे प्रश्नोत्तराच्या तासात खूप कठीण असतं। पण पर्रीकरजी, इतरही अनेक असे मंत्री आहेत, पण पर्रीकरजी हे त्यातील एक होते की आणि गंमत म्हणजे इतक्या साधेपणाने उत्तरं द्यायचे की अर्थात गोव्याचे असल्यामुळे मराठी भाषा खूप तोंडात असते असं मलाही सुरुवातीला मलाही फार व्हायचं की एकदम मराठी शब्द तोंडून त्यांच्या असंच व्हायचं। एखादा मराठी शब्द पटकन बोलून जायचे आणि मग मला म्हणायचे इसे हिंदी में क्या कहते हैं। सगळ्यांकडे मनोहर पर्रीकर यांच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत। त्यांच्या निधनामुळे एक उमदा राजकारणी हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होते। रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी पर्रीकरांच्या आठवणी जागवल्या। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे सर आहेत। सर, एक सहकारी म्हणून पहिली प्रतिक्रिया। एक तर अतिशय एक जवळचा मित्र आणि मार्गदर्शक मी गमावलाय असं मी सुरुवातीला माझी प्रतिक्रिया देईन। अतिशय दुःख झालं। गेलं वर्षभर जवळजवळ ते एका दुर्धर रोगाशी झुंजत होते, पण त्यांची एकूण इच्छाशक्ती एवढी प्रचंड होती की त्या इच्छाशक्तीच्या जोरावर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी गोव्याची सेवा केली। त्यामुळे असा एक निस्सीम ज्याला म्हणू आणि ज्याची विचारांच्या प्रती प्रतिबद्धता होती असे मनोहर पर्रीकर आपल्यातून निघून गेलेत, हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे। सर, इतर राजकारणी आणि एक मुख्यमंत्री म्हणून किंवा संरक्षण मंत्री म्हणून काय नेमका फरक जाणवला तुम्हाला इतकी वर्ष काम करताना? असं आहे की देशाच्या संरक्षण विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं अशी एक वेगळी दृष्टी त्यांची होती। स्वतः एकतर तंत्रज्ञानातले एक अभ्यासक ते होते आणि सुरक्षा विषयासारख्या, डिफेन्स मिनिस्टरसारखा एक मोठा विषय त्यांना मिळाला। प्रधानमंत्री मोदींनी स्वतः त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि गोव्यातनं त्यांना ते तिकडे घेऊन गेले। त्यांचा कामाचा आवाका इतका होता की प्रकृतीकडेही काही प्रमाणामध्ये मग दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं आज ही वेळ आली असं वाटतं। असं एकदम म्हणता येणार नाही, पण ते 18 तास काम करायचे। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे आदर्श होते कामाच्या बाबतीत, पण त्यांनी भरपूर काम केलं आणि भरपूर काम करायचे, ज्याला इंग्रजी भाषेत आपण वर्कोलिक म्हणतो अशा प्रकारचे होते। कारण एकतर त्यांची पत्नीसुद्धा काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने कर्करोगानेच गेली होती, आई वडील सुद्धा लगेच गेले
आणि त्यानंतर त्यांनी केवळ एकच ध्यास घेतला होता की गोव्याची सेवा करण्याचा, पर्यायाने देशाची सेवा करण्याचा. म्हणून ते संरक्षण खात्यात गेले आणि त्यांनी काम केलं. सर, इतक्या वर्षातली एखादी आठवण मनोहर पर्रीकर यांची, जो भावलेला एखादा प्रसंग तुम्हाला? नाही, मला आठवतंय की ते संरक्षण मंत्री असताना एकदा मुंबईत आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एका कार्यक्रमाला आम्ही त्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं. आणि जसे ते विमानतळावर आले, मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले, तुझी गाडी कुठे? मग माझी गाडी दाखवली. म्हणजे मी तुझ्या गाडीत बसतो, मी सरकारच्या गाडीत बसणार नाही. आणि ते माझ्या गाडीत बसले, माझ्या शेजारी. आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या संरक्षण खात्याच्या ताफ्याला परत पाठवून दिलं आणि माझ्या ते घरी आले. मी चहा प्यायला आणि मग म्हाळगी प्रबोधिनीत आम्ही गेलो. त्यामुळे एवढं निरलस आणि एवढं साधं व्यक्तिमत्व की ज्यांनी कधी ढोकबाजी केली नाही. पक्षाचं देखील नुकसान झालेलं आहे मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे, असं साठे सर यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पंजिम, गोवा.